श्री स्वामी समर्थ याचे काही संकेत आज तुम्हाला मिळणार आहेत। हा संदेश ज्यांच्या समोर आला आहे त्यांनी देवांना संकेत दिलेले आहेत, ते तुमच्यासोबत कायम आहेत। त्यांनी तुमची प्रार्थना ऐकलेली आहेत आणि ऐकत आहेत। पुढील 2 मिनिटे तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे, म्हणून हा संदेश शेवटपर्यंत न वगळता ऐका। आज तुम्ही निवडलेल्या एका गोष्टीमुळे मी तुम्हाला तुमच्याकडे असलेली गुप्त प्रार्थना आहे जी मी ऐकत आहे आणि तुम्ही डोळे बंद करून ऐकल्यानंतर मनापासून देवाला प्रार्थना केल्यावर तुमची इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होणार आहे आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्या प्रियजनांपर्यंत हा स्वामींचा शुभ आशीर्वाद नक्कीच पुढे पोहोचवा। हा नवीन दिवस पाहण्याची संधी तुम्ही दिल्याबद्दल देव तुमचे धन्यवाद करतात। आज तुमच्या प्रेमाची परीक्षा आहे। देवावर जी तुमची श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्याची जणू परीक्षा आहे। तुमच्या शक्तीसाठी तुम्ही प्रार्थना करता, कृपया माझ्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यासाठी मला मदत करा। मी आज करत असलेल्या प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत मला बुद्धी द्या, मार्गदर्शन द्या स्वामी, आणि जेणेकरून माझे शब्द आणि माझी कृती ही सत्यात उतरेल आणि पवित्र नावाचा आदर करतील। माझ्या हातून कोणत्याही चुका घडणार नाहीत आणि घडलेली चूक मला सुधारण्याची सद्बुद्धी येईल। तुमच्या योजनेबद्दल मी धन्यवाद मानतो। तुमच्यासोबत माझ्या नात्यात खोलवर रुजायला मला मदत करा। माझे विचार हे नक्कीच चांगले बनवा। घरात एकमेकांशी प्रेमाने राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे। एकमेकांबद्दल दया, काळजी, प्रेम, आपुलकी वाटायला हवी। घरात एकमेकांशी संवाद व्हायला हवा। फक्त सुंदर घराला घरपण येतं आणि आयुष्य आनंदी होतं असं नाही आहे, आणि त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येकाला आपलेपणाची भावना असायला हवी। घरात होणारे वाद टाळले पाहिजेत। एकमेकांशी प्रेमानं राहाल तर त्यावेळी तू माझी खरी सेवा केलीस, आणि जिथे प्रेम आहे तिथे तुझे स्वामी नेहमीच आहेत। आमचा विकास करता आणि आमच्या समस्या दूर करता। हे माऊली, तुमच्या या कृपेसाठी अनंत कोटीचे आम्ही धन्यवाद प्राप्त करतो। असेच आम्हा बालकांवर प्रेम करा आणि तुमच्या चरणाजवळ नेहमीच आम्हाला जागा द्या। फरक जाणवतो किंवा काहींना फरकही पडत नाही, पण बाळा, नात्यांना वेळ दे, त्यांचं महत्त्व समजून घे, कारण एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे। ताजमहाल जगानं पाहिलंय, पण ते मुमताजनं पाहिलेलं नाही आहे, कारण जिच्या स्मरणात ते बांधलं गेलं, निर्माण केलं गेलं, पण साक्षात तिलाच ते बघता आलं नाही, त्याचा आनंद घेता आला नाही। आपली परिस्थिती आपण बदलावी लागते बाळा। त्यामुळं लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार आपण करायचा नाही। आपल्या मनाला जे पटतं आणि आपल्याला जे करायचं आहे, आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करत राहायचं। समजूतदारपणा आणि शांतता हे तुझ्या आयुष्यात नाही आहे, तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर तू अवलंबून असतोस। आणि जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांवरून काही शिकला नाहीत आणि स्वतःमध्ये बदल केले नाहीत, तर तसे अनुभव आयुष्यात येतच राहतील। हे समर्था, जीवनाचा चालक, मालक आणि पालक तूच आहेस। या जीवन प्रवासात कितीही अडचणी येऊ देत किंवा संकट येऊ देत, आता आम्हाला त्याची पर्वा नाही, कारण आमच्या जीवनात तुमचे अधिष्ठान आहे। लोकांना कितीही आपलेपणा दाखवला तरी शेवटी परकेपणा ते दाखवतच असतात। दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारे माणसं कधीही एकटी नसतात। ज्या लोकांना तुमची खरं साथ द्यायची असते ना, ते परिस्थितीचा कधीहीच विचार करत नाही। त्याच्यावर तुमचं वर्चस्व आहे आणि जिथे तुमचे अधिष्ठान आहे तिथे कुठलीच समस्या राहणार नाही आणि त्याचा उपाय नक्कीच सापडेल। आणि कधी समस्या आलीच तर त्याचं उत्तर निश्चितच आहे, कारण स्वामी स्वतःच एक उत्तर आहेत आणि त्याचं समाधान आहेत। मग माझ्या जीवनातील आनंद हे परम चैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन करा आणि आम्हाला प्रेरणा द्या, कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणीच नाही।
माझ्या जीवनातल्या जे काही आनंद आहे त्या आनंदाला सर्वस्वी कारणीभूत स्वामी आहेत. मनाला प्रार्थनेच्या शक्तीचे वरदान दिल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. गुरुराया माझे समर्थ, माझे दैवत आणि माझ्या जीवनाचे गुरु नेहमीच मला मार्गदर्शन करत राहतील आणि पाठीशी राहतील. अज्ञानाच्या भरात माझ्या हातून काही चुका घडल्या असतील तर त्याला पाठीशी घालून मला क्षमा करतील आणि मला सुधारण्याची एक संधी देतील. तुझं आयुष्य इतकं छान आणि सुंदर बनव की निराश झालेल्या व्यक्तीला तुला पाहून जगण्याची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण होईल. लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करावं, परंतु हे देखील सत्य आहे, त्यांच्यापेक्षा चांगलं करावं हे त्यांना मान्य नसतं. ती लोक तुमच्या आयुष्यातून आता दूर होणार आहेत आणि तुम्हाला नेहमी चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळणार आहेत. मला समजून घेतलं नाही, वेळोवेळी मला त्यांनी अंतर दिलेलं आहे. त्यामुळं मी मनाने कितीही चांगला असला तरी समोरच्याला मी चुकीचा वाटत असतो. त्यामुळं माझ्या स्वामींना माहिती आहे की मी कसा आहे. कोणालाही काहीही दोष देण्यापूर्वी किंवा कोणाचं काही ऐकून घेण्यापूर्वी आपण आपलं मत कधीच बनवू नये. स्वामींवरती विश्वास असेल तर आपण निरंतर आपलं कार्य करायचं. समर्था या नावामध्ये खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केलेला आहे. आता सुखदुःख आले तरी श्री स्वामी समर्थ, दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ. हे अनंता मला माहिती नाही की माझे पूर्वी जन्मी झाले किंवा मी काय केलं आहे, पुढे काय होणार आहे. स्वामी राया, या सगळ्या गोष्टीची कल्पना फक्त तुम्हाला आहे. माझा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तुम्ही माझे सोबती होता आणि पुढेही राहणार. त्यामुळे तुम्ही माझे मार्गदर्शक आहेत. हे दत्तात्रया, मला मोक्ष नको, कारण तुमच्या भक्तीचा आनंदच मला न्यारा आहे. माझी एकच विनंती आहे, हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत जर माझं मन भरकटलं तर पुन्हा तुमच्या चरणावर स्थिर ठेवता यावं मला आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड राहावं एवढी मला सदिच्छा द्या. तुमची भक्ती आणि तुमच्यावरील विश्वास हेच माझं एक आभूषण आहे आणि म्हणूनच तुम्ही माझ्या जीवनात विविध घटना देऊन तुमच्याबद्दल माझ्या मनात असलेली भक्ती याची परीक्षा घेत असता. ही मला जाणून आहे, श्रद्धा प्रगट करतो आहे स्वामी. हे आई, तुझ्या लीला खरोखरच अतर्क्य आहेत आणि गूढ आहेत. असेच आम्हाला तुझ्या लीलेचा बोध देत राहा आणि तुमचे गुणगान गात तुमच्या चरणाजवळ नेहमी मला राहू द्या. गुरुराया, मला समाजात असे स्थान द्या की ज्याने सर्वांचे भले होऊ दे. मी फक्त स्वतःचा विचार नाही करत, मी इतरांनाही सोबत घेऊन चालतो. त्यामुळं मला अशी धैर्य द्या, अशी शक्ती द्या आणि अशी सहानुभूती द्या की ज्यामुळं मी इतरांचाही विचार करेन, इतरांच्या भल्यासाठीही आणखी मी तत्पर राहीन. ह्यासाठी ह्या शरीराची पात्रता मला तुम्ही करून द्या. माझे कर्म तुमची अनन्य भक्ती आहे याची समज मला होऊ दे आणि जो जो माझ्या या जीवनाकडे बघेल तेव्हा फक्त तुझीच आठवण येऊ दे. संकटकाळी देवावरती श्रद्धा ठेवून नेहमी तुमचं कार्य करत राहा. मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये